आर्थिक मंदी आणि नोटबंदीच्या नंतर बांधकाम व्यवसायाला मंदी आली। याचा फटका पुण्यातील बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णींना बसला। काल एबीपी माझानं ही सगळी बातमी दाखवल्यानंतर आज DSKच्या दारात गुंतवणूकदारांनी गर्दी केली। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील DSKच्या कार्यालयात गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आणि पैसे कधी देणार असा प्रश्न विचारला। यावेळी DSK आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णींनी लोकांना पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं, पण गुंतवणूकदारांचं समाधान काही झालं नाही। त्यामुळे कुलकर्णी दाम्पत्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला। विशेष म्हणजे DSKकडे पैसे गुंतवणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी गुंतवणूकदारांनी काय आरोप केले, त्यांची बाजू काय आहे, आम्ही जाणून घेतली। DS कुलकर्णी त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करू असं किती आश्वासन देत असले तरी हे आश्वासन ते पूर्ण करू शकत नाहीये। त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदार त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यास तयार नाहीत। आज ही DS कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या या कार्यालयामध्ये आल्या, ज्यावेळी त्यांच्या गुंतवणूकदारांनी या ठिकाणी गर्दी केली। DS कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी या गुंतवणूकदारांशी बोलल्या, मात्र त्यांचं बोलणं या गुंतवणूकदारांना समाधानकारक वाटलं नाही। त्यामुळे DS कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नींना इथून काढता पाय घ्यावा लागला। हे गुंतवणूकदार आक्रमक झाले। हे गुंतवणूकदार आपल्यासोबत आहेत, काय त्यांनी तुम्हाला आज सांगितलं? आम्हाला ते प्रत्येक वेळी पुढच्या तारखा देत आहेत। 5 ऑगस्टला आम्ही प्रयत्न करून तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय असं ते सांगतायत, पण मागच्या ऑक्टोबर 16ला माझे हे संपलेली मॅच्युरिटी झाली आहे। तेव्हापासून मला व्याज पण नाही आणि मुद्दलाचा पत्ताही नाही आहे। आम्ही जवळजवळ 20-25 वेळा गेलो, प्रत्येक वेळी वहिनी पुढच्या तारखा देतात, त्या कधीच पाळल्या जात नाहीत। तुमचे किती पैसे आहेत? माझे 5 लाख रुपये आहेत। DSKच्या ऑफिसमधला कोणी फोन उचलत नाहीत। कर्मचारी तिथे जवळजवळ 50% कर्मचारी वर्ग कमी झालेला आहे। कापलेला TDS सुद्धा त्यांनी जर गव्हर्नमेंटला भरलेलं नाही तर आमचं व्याज मिळेल याची काय शाश्वती आहे, असा आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतोय। आणि प्रत्येक वेळी जे SMS पाठवतात त्याप्रमाणे ते वागत नाहीत। आत्ताच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितले की मला एक 8 दिवसाचा वेळ द्या। ठीक आहे, आम्ही 8 दिवसाचा वेळ द्यायला तयार आहोत, परंतु आजच्या मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की सगळ्यांनी सह्या करायच्या जॉईंट मेमोरंडम, आणि ती जर कमिटमेंट त्यांनी, आणि आम्ही तर उलट 5 सप्टेंबरपर्यंत वाट बघणार आहोत, म्हणजे मंथ एंडपर्यंत। त्यानंतर ते म्हणतात की माझ्या काहीतरी प्रॉपर्टी मी मॉर्गेज करून मला 1500 कोटी वगैरे मिळणार असं या ग्रुपमध्ये मला ऐकायला मिळालं, परंतु तसं काही आम्हाला आशा वाटत नाही आहे। तुम्हाला त्यांनी जे काही सांगितलं तर त्यावरती तुम्हाला विश्वास वाटला? नाही, अजिबात विश्वास वाटणार नाही, कारण प्रत्येक वेळेस ते शब्द बदलतात आणि प्रत्येक वेळेस माझ्या बायकोशी बोला, माझी बायको हुशार आहे तिच्याशी बोला असं सांगतात, परंतु आम्हाला कुठलाही आतापर्यंत ठोस असं काही मिळालेलं नाही। काका, तुमचं वय किती आहे? 66 गव्हर्नमेंट पेन्शनर होतो मी। पेन्शनचे पैसे सगळे मी FD केले 5 वर्षासाठी, अजून पण एक पैसा अमाऊंट 15 लाख आहे। 15 लाख रुपये तरी काही पैसा मिळाला नाही, अजून काहीच मिळालं नाही। आणि 2020 साली मॅच्युअर होणार ते। तुमचं काय नाव आणि किती पैसे? मेघश्याम माहीमकर, गिरगावातून आलोय, मुंबईहून आलोय। आणि माझे 1,90,000 माझे हार्ड मनी, मी इलेक्ट्रिकची छोटी छोटी कामं करून कमवलेले। आता आज मला वार्धक्यात उपयोगी येण्यासाठी मी गव्हर्नमेंटचे कमी व्याजाचे पैसे मी DS कुलकर्णीकडे हे क्रेडिट ठेवले आणि व्याज मिळण्यासाठी, परंतु ह्याने मला पैसे व्याज तर नाही दिले। मॅच्युरिटी आपलं प्री मॅच्युअरसाठी मी ॲप्लिकेशन केले, नंतर कमिशनरकडे मी स्वतः लेटर लिहून कंप्लेंटची लेटर दिलेलं आहे, पण मला अजूनपर्यंत काही हे रिप्लाय मिळत नाही यांच्याकडून। आणि असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे त्यांचे पैसे घेण्यासाठी आजही या ठिकाणी आले। DS कुलकर्णींच्या ऑफिसच्या खालची ही जागा आहे, ज्या ठिकाणी अनेक गुंतवणूकदार आपल्याला दिसत आहेत। शेकडो गुंतवणूकदार आज या आशेने या ठिकाणी जमले होते की त्यांचे पैसे नक्की परत कधी मिळतील, याबाबत काहीतरी कृती आराखडा किंवा नक्की वेळ दिवस त्यांना कळेल, परंतु असं काही झालं का? कधी तुमचे पैसे परत मिळणार आहे काही सांगितलं का? असं ते काय म्हणले 15 ऑगस्टपर्यंत वाट पहा म्हणले ते। आम्ही सगळ्या ग्रुपनी, माझे खूप आहे तो, माझ्या आणि मिसेसच्या नावावर रिटायरमेंट झाल्यानंतर जवळजवळ 25-30 लाख रुपये हो। आणि आत्तापर्यंत आम्हाला इंटरेस्ट नाही मिळाला। DSK असं म्हणतात की ना माझ्याकडे 10,000 कोटीची प्रॉपर्टी आहे। 10,000 कोटीची प्रॉपर्टी ॲसेट असतील तर लिक्विडिफाय करून त्यांनी द्यायला पाहिजे। कुणाला व्याज वगैरे काही वेळेवर। कधीपासून तुमचे पैसे मिळणं बंद झालं? माझे मागल्या वर्षापासून 2016 ऑक्टोबर। आमचे जानेवारीपासून बंद आहे। तुमचे? माझे नोव्हेंबर 16 पासून
मॅच्युरिटी झालेली ते अजून पैसे नाही मिळालेत मला. तुमच्या कधीपासून मिळाले? जानेवारी 17पासून. माझं जानेवारीपासून माझे 1 लाख रुपये आहेत आणि मी वृद्ध आहे. माझे पैसे मिळणं गरजेचं आहे मला. माझं उपजीविका त्याच्यावर आहे. तर या लोकांनी जे पैसे गुंतवलेले आहेत ते त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत. बहुतेक जे लोक आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत. हा काका, डिसेंबर 2016पासून एकही पैसा मिळालेला नाही आहे आणि आता रिपेमेंटसाठी त्यांनी SMS केलेला आहे की आता 12 इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट करू. आता 12 इक्वल इन्स्टॉलमेंट 2 महिन्याचे सप्टेंबर ऑक्टोबरचे दिले आणि पुढे जर त्यांनी दिले नाहीत तर आम्ही काय करायचं. कारण आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेता 2 इन्स्टॉलमेंट व्यवस्थित पेमेंट केलं आणि पुढं नाही केलं तर आम्ही काय करायचं. म्हणजे आता परत जे चाललेलं आहे ते परत आम्ही सहन करायचं का. आता आय एम रनिंग नाव 67. 80-85 वर्षाचे लोकसुद्धा इथं आहेत. या प्रश्नांना उत्तर काय. खरं तर हे सगळे ज्येष्ठ नागरिक DSKकडून जे काही त्यांना पैसे मिळत होते त्या पैशांवरती त्यांचं आयुष्य जगत होते. परंतु जानेवारी महिन्यापासून, कोणाचे नोव्हेंबर महिन्यापासून, कोणाचे 1 वर्षापासून पैसे मिळणं बंद झालं आहे. त्यामुळे वार्धक्यामध्ये आयुष्य कसं कंठायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.